सामान्य माणसाला संघाने ताकद दिली. उपेंद्र कुलकर्णी. आत्मविस्मृत समाजाचे मतपरिवर्तन करण्याचे काम त्या काळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. एक प्रकारे वाहक बनून संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. त्यामुळे संघाचे विचार आज समाज स्वीकारत आहे, असे प्रतिपादन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंद्र कुलकर्णी यांनी ठाणेकरांचे वैचारिक प्रबोधन केले. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती क्रीडा संकुल मैदानात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या 40व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील संघ शताब्दी वर्ष हे चौथे पुष्प रविवारी उपेंद्र कुलकर्णी यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या या सत्राच्या अध्यक्षपदी श्री राम पटवर्धन होते, तर कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार पु ल देशपांडे, कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना अनेक उपक्रम साजरे होत असल्याचे सांगून उपेंद्र कुलकर्णी यांनी 1889 साली डॉक्टर हेगडेवार यांचा जन्म, 1925 संघाची स्थापना ते आजपर्यंतच्या काळातील क्रांतिकारी घटना आणि राष्ट्रीय चळवळीशी जोडलेल्या घटनांचा उहापोह करून विपरीत स्थितीत संघ स्वयंसेवक कसे राहिले या आठवणी दृग्गोचित केल्या. स्वयंसेवकांनी कशाप्रकारे सामाजिक कार्यात योगदान दिले याच्या आठवणी जागवताना संघाच्या प्रार्थनेतील दाखले दे संघाच्या परिवर्तनाचे कार्य त्यांनी विस्ताराने विशद केले. डॉक्टर हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्वाचा विचार अनेकांनी मांडला होता, पण डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीची सातत्य असलेल्या संघ शाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाप त्यांनी घडवून आणला आणि हिंदूंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवणारे डॉक्टर हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात अनेक प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. जनकल्याण समितीने तर समाजामध्ये आपल्यापेक्षा 5 पटीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करत जनसंघटन वाढवून माणसाला तत्पर करण्याचे काम समितीने केले. जोपर्यंत सामान्य माणूस जोडला जात नाही तोपर्यंत समाज जागृत होणार नाही, हे हेरून संघाने सामान्य माणसाला ताकद दिली, असे कुलकर्णी म्हणाले.